पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। शरू, ए शरू, रेंज बूस्टर लावल्यानंतर बघ कशी झपझप रेंज येते आपल्या वाड्यामध्ये। बाबा ते जमणार आहे का? मला वाटतं तू चुकवून ठेवशील। यार तुला काही कॉन्फिडन्सच नाही यार माझ्यावरती, असं काय करतेस तू? बघ चेक कर नेटवर्क, बघ त्या कांड्या येतात का बघ जरा। नाही रे, कमी जास्त होतंय, कॉन्स्टंट नाहीये। कॉन्स्टंट नाहीये? एक सेकंड, लेट मी चेक। बाबा बाबा अगं हो 2 मिनिटं तू थांब। आधी खाली उतर। अरे थांब। नाही 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 मला रेंज वगैरे काही नकोय, तू खाली उतर। एक स्क्रू टाइट करू दे यार। प्लीज प्लीज खाली उतर, प्लीज प्लीज। कधी कधी मला कळतच नाही, तू माझी मुलगी आहेस का मी तुझा मुलगा आहे? बाबा जाऊ दे रे, रेंज महत्वाची नाही माझ्यासाठी, माझ्यासाठी तू महत्वाचा आहेस। आणि माझ्यासाठी फक्त तुझा आनंद महत्वाचा आहे। बाबा नको रे काहीतरी फिल्मी बोलूस। हे फिल्मी आहे? हो नाही, ही खरी भावना आहे। हे आला बघ 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 बघ। हे मेसेज लागले, रेंज आली फायनली। थँक्यू म्हण, थँक्यू म्हण। थँक्यू बाबा, थँक्यू रेंज बूस्टर। चल मी श्रेयाला कॉल करून घेते। श्रेयालाच कॉल कर, त्या आदित्यला केलंस तर झोडीन तुला मी। हॅलो कुलकर्णी, हा ऐका ना। कोण? नाही नाही तुम्ही कोण बोलताय? नाही मी फोन केला पण तुम्ही, सॉरी हा। श्रेया, एवढ्या अँटिक गोष्टी आहेत माहितीये वाड्यात, असं वाटतंय आपण 18th सेंचुरी मध्ये राहतोय। हो अगं, कसलंच भारी दिसतंय। फार जुना आहे का वाडा? अगं मी तेच सांगते ना, 18th सेंचुरीचं असं वाटतंय। हा वाडा म्हणजे महाल आहे, महाल। हे बघ, हा मिरर कसला भारी आहे ना, प्रॉपर वुडनचा आहे, असं आपल्याकडे मिळत नाही का? हे बघ किती मस्त मूर्ती आहे ना ही, मला जा आवडते। मस्त आहे ना किती? हे बघ कसलं भारी आहे ना हे, मला जा आवडतं। हा कंदील बघितलास का? एवढ्या इंटरेस्टिंग गोष्टी आहेत त्या वाड्यात। आणि मेन म्हणजे हा आमचा हॉल। हे बघ ग्रिल्स किती मस्त आहेत ना, मला जा आवडले। अरे काय करतेस? वाड्याची माहिती देऊ नका कुणाला। का? ही वाड्याबद्दल सांगणार आणि तुमच्याबद्दलही। नाना आजोबा, हे बघा, हे आमचे नाना आजोबा। इतकी वर्ष ते वाड्यात एकटेच राहत होते, एवढ्या मोठ्या वाड्यात बिचारे एकटे राहायचे। आता आम्ही आलोय तर आमची एक फॅमिली क्रिएट होते। एक मिनिट, मी ना तुला ग्रुप कॉल करते। नाही नाही नको, मी तुला आधी दाखवते अख्खा वाडा। मला तुला आणखी एका व्यक्तीची ओळख करून द्यायची। तुम्ही सापडलात मला, माझ्या मैत्रिणीला लवकर बघा। इथनं दिसतं, हाय करा तिला, हाय करा। अहो मावशी असं काय करतं बघा ना तिचा चेहरा। मावशी अहो पळू नका ना। हो तारा मावशी थांबा ना, माझ्या फ्रेंडशी बोलू ना एकदा। अहो मोबाईल मध्ये बोलण्याने स्पर्श होत नाही हो, बोलू ना मावशी प्लीज प्लीज। तर या आहेत तारा मावशी, या ना वाड्यातच असतात, पण त्यांना हवी तेवढीच कामं त्या करतात। त्यांची ना एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, म्हणजे बघ ना त्यांनी ते 2 फेदर्स लावले आहेत ते, आणि असं काहीतरी वेगळंच बोलत असतात त्या, काहीतरी भिनभिनलं वगैरे। मला जाम आवडतं माहितीये ते, म्हणजे आपल्याला ऐकताना ते वियर्ड वाटतं, पण त्यांचा छंद म्हणून आम्ही सोडून देतो। ओ तारा मावशी, तुमची कधी कविता ऐकू ना तिला। मावशी म्हणा ना तुमची कविता तिला ऐकायची आहे। मावशी असं काय करता म्हणा ना। अगं शरू वेडी आहेस का तू? कोणीच नाहीये तुझ्या मागे। अगं ह्या काय तारा मावशी, अगं त्यांना ना हाक मारली की ते गायब होतात, म्हणजे जागेवरच नसतात। काय माहिती आता पळून गेल्या असतील त्या, तर तुला ओळखत नाहीत ना म्हणून। एक काम करते, मी त्यांना शोधते मग तुला फोन करते, चालेल? ओके चालेल, बाय। हां बाय तारा मावशी।
तारा मावशी कुठे आहेत? काय शरू मॅडम, आज म्हणजे एकदम जोरदार चाललेलं दिसतंय काम. मैत्रिणींची गप्पा टप्पा, व्हिडिओ कॉल्स अँड ऑल. काय ऐकत नाही, बाबाला विसरून गेलीस? हे असं काही नाही हा. हे मला खूप भारी वाटतंय. पण उपयोग झाला ना त्याचा? झाला? मैत्रिणीला वाडा दाखवलास? हो दाखवला, तिला खूप आवडलं माहितीये. हा, थँक्यू बाबा. का थँक्यू कशाबद्दल? तू बूस्टर बसवून गेलास मग मला रेंज मिळाली. मला किती भारी वाटलं माहिती, माझ्या फ्रेंडशी बोलू शकते मी फायनली. थँक्यू बाबा. बरं ऐक, नुसतं हे नाही टाइमपास करत बसायचं, आपल्याला काहीतरी ताराजी खेळ खेळती ते सावलीच्या परवानगीनं. तूच माझं कैवारी. वाड्याची देखभाल करताना कसूर झाली माझ्याकडून. ते पाऊल ना सुरुवातीलाच पुसायला पाहिजे होतं, पण आता असं होणार नाही. माझी नजर असेल ना सगळ्यांवर. वावटल आली होती वाड्यात, तिला गती मिळावी म्हणून शरीवरच्या देहाला हात लावावा लागला. वावटल संचारलं ना शरीवरच्या देहात, अंगभर बिरमिरलं वारं. लागलं पाण्याला वारं, पाणी आलं वर. निरागस देहाला लागला चांदण्याचा जोर. तोच वर मी काढला तिच्या अंगातून, तिच्या डोक्यातून सगळं साफ केलं मी. आता फक्त तुमचा अधिकार आहे तिच्यावर. तरी पण तुम्ही सांगा काय करायचं. मी करीते ना. हे सगळे इथले मालक आहेत ना, तारा त्यांना बांधील नाही. पण तुम्ही माझे खरे अधिकारी. तुम्ही सांगाल ते करेन मी. तारा, तुला अजून खूप काम करायचंय. शर्वरीचा देह आपल्यासाठी महत्वाचा आहे तारा. अनंताने तिला आजवर जीवापाड जपली आहे, तर अनंताच्या हातात तिला सुपूर्द करणारा तो देह जपलेलाच असायला हवा. जन्म काही वर्षांचा असतो, पण मृत्यू मात्र जन्मजन्मांतरीचा. जीव जपणाराच जेव्हा त्या जीवाचा बळी घेतो तेव्हा मला फार फार आनंद होतो. अनंता आपल्या पुरीचा बळी देणार, संमोहन होणार, तुटलेली मूर्ती पुन्हा जुळणार. अनंता या चंद्रविलासचा एक भाग होणार. हे कसं काय फाटलं? ते इतक्यात घातलंच नाहीये. ही पण फाटली आहे. आई
हा हे बघ ना, माझे कपडे फाटलेत. असं कसं होईल? मी वापरले पण नाही. मी सगळे नीट ठेवले होते. असं कसं काय होईल? कोणी फाडलेत का? मुद्दाम फाडले असणार कोणीतरी. नाही, मुद्दाम का करेल कोणी? तिथे आपणच असतो. मग कसे फाटले? माझे ऑलमोस्ट सगळे कपडे फाटले. रडू नको शर्वरी. हा, आपण बघूया काय करायचं ते. शांत हो बाळा. रिकामी घागर हिरीत टाकली की परत भर येते. किंमत घागरीला नाही, पाण्याला आहे. घागरीत पाणी परत भरणार. तुम्ही अनंताचं शरीर घेणार. अधिकारी, तुम्ही मला आणि या वाड्याला नवीन मालक देणार. सोळा वर्षाच्या मुलीचा पाप असणं हे तुझ्यासाठी पाप ठरलंय अनंता. पण माझ्यासाठी असणार आहे ती सुवर्ण संधी. जुना जीर्ण देह त्यागून नवा ताज्या दमाचा देह धारण करण्याची सुवर्ण संधी. कारण मला त्यामुळे जुना जीर्ण देह त्यागून नवा ताज्या दमाचा देह धारण करता येणार आहे. अनंता, आता माझ्या सगळ्या इच्छा तू पूर्ण करशील. यापुढे तू काय करतोयस, कशासाठी करतोयस, कुठे करतोयस याचं काही भान तुला उरणार नाही. चल, माझी सगळ्यात आधी एक इच्छा पूर्ण कर. कारण ती इच्छा पूर्ण झाल्यावरच मी तुझ्या शरीरामध्ये प्रवेश करू शकतो. ती प्राथमिक अट आहे. अनंता, तुला तुझ्या मुलीचा बळी द्यावा लागणार आहे. 16 वर्षाच्या मुलीचा बळी. तो असणार 13वा बळी. आणि मग मला मिळणार 13वं शरीर. एकदा तुझा देह धारण केला की मी अमर होणार अनंत काळासाठी. अनंत काळासाठी. समर्पणाची वेळ आली. हे शेवटचं समर्पण झाल्याखेरीज माझ्या कार्याला पूर्णत्व प्राप्त होणार नाही. शर्वरीची आहुती द्यावी लागणार. शर्वरीची पाठवणी करावी लागणार. होई बाबा रे, शर्वरीला घेऊन ये. घेऊन ये तिला. घेऊन ये आता. ये यज्ञविधी जवळ ये. अहो माझा ऐकाल का? एकदा सांगून समजत नाही का तुला? किती वेळ वाया घालवतेस ग? तुझ्या पोटची पोरगी नाहीये ना ती. मग काय फरक पडतो?
बाबा सोड ना बाबा, असं का वागतोयस तू माझ्याशी? बाबा बोल ना बाबा, काहीतरी बोल बाबा, काय करतोयस तू? कर्माय स्वाहा अग्नेय इदं नमः. बाबा बाबा वाचव ना. आई आई तू तरी वाचव, कोणीतरी वाचवा मला, मला वाचवा. नवीन देहाचा नवा रंग, तरुण देहाची तरुण क्षमता, नव शरीर म्हणजे नवा जन्म. अनंता, अखेरीस तू माझा गुलाम झालास. तुझ्या देहावर आता तुझा ताबा नाही, तुझ्या देहावर आता माझा अधिकार. काय काय होतंय तुम्हाला? तुम्ही नेहमीसारखे नाही दिसत आहात. काहीतरी वेगळं आहे. तुम्ही असे का बघताय माझ्याकडे? तुमची नजर वेगळी आहे. तुम्ही लांब व्हा. हात का पकडताय तुम्ही? सोडा माझा हात, सोडा. किती वेळ या क्षणाची आतुरतेनं वाट बघितली होती मी. किती वेळ संयम बाळगला होता. या क्षणासाठी केला होता अट्टहास. तर मी काय तुला सोडून देऊ? सापळा रचून शिकार करण्यामध्ये केवढी मौज असते माहितीये का तुला? एकदा का शिकार त्याच्यामध्ये सापडली की आपली नख त्याच्यामध्ये खुपसायची आणि मग गळ्याचा चावा घ्यायचा की खेळ खलास. घटिका परत आली. मला हवा असलेला कुटुंबाचा त्रिकोण पूर्ण व्हायला हवा. ज्या यज्ञासाठी मी अनंताला इथे बोलावलं तो यज्ञ आता प्रज्वलित करण्याची वेळ आली आहे. ज्या पंचमहाभूतांनी माझी शक्ती कैद केली त्याच पंचमहाभूतांना पिशाच्य शक्ती आव्हान देणार आहे. हे कार्य पूर्णत्वास जायला हवं. मालक, तुमचं कार्य साध्य होणार. आता कुणी आडवं येणार नाही मालक. आता फक्त विभा आणि अनंत यांचं नातं जुळलं पाहिजे. तो लग्न सोहळा मला पाहायचा आहे. देहमिलनापेक्षा शरीरांतराची गोडी अधिक. शरीरांतराचा यज्ञ व्हायला हवा. आहुती अशी किती काळ बाहेर ठेवायची. लग्नाच्या मुहूर्ताबरोबर पाठवणीचाही मुहूर्त ठरत असतो तारा. शरूचा बळी योग्य मुहूर्तावर जायला हवा. जलण्याचा वास, बलीचा अग्निकुंड. मालक, शरीवरीचा बली जाणार या वाड्यात. बापाचा जीव आहे पोरीवर.
आणि बापच बली घेणार आता. तुमचं कार्य पूर्ण होणार मालक.